नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कृषी विद्यापीठातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री जिष्णुदेव वर्मा हे उपस्थित असणार आहेत. या पदवी प्रदान समारंभामध्ये माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार श्री राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे आणि वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक, अनुवंशशास्त्र विभागाचे मानद शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कुमार सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. ते यावेळी दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठ कार्यकारी आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित असणार आहेत. या पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखातील एकूण 4602 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती माननीय श्री जिष्णुदेव वर्मा यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध विद्याशाखातील 4182 स्नातकांना पदवी, 346 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 74 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी 42 यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. नमस्कार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.